नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता जे आपल्या शासनाकडून जे महामंडळ स्थापन केलेले आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, ओबीसी समाजासाठी ओबीसी महामंडळ असेल, त्याचबरोबर जे धनगर एनटी समाजाचे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ असेल, हे जे महामंडळ राबवले जातात. त्याचबरोबर महिलांसाठी जे नवीन महामंडळ झालेलं आहे ते पर्यटन क्षेत्राशी रिलेटेड आई पर्यटन धोरण या अंतर्गत आई कर्ज योजना जी आहे, या सर्व जी महामंडळ आहेत या सर्वांचा आपण सर्व बांधव लाभ घेत असतात. परंतु मार्केटमध्ये असे बरेच अफवा पसरवल्या जात आहेत की महामंडळाकडून आपल्याला कर्जासाठी प्रोत्साहन तर दिलं जातं, बँका कर्ज पण देतात, काही ठिकाणी बँका कर्ज देत नाहीत आणि काही ठिकाणी जर बँक लोन देतात, लोन मिळतं, परंतु महामंडळाकडून जो काही व्याजाचा परतावा आहे तो मिळत नाही. अशा पद्धतीचे मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा होत असतात. परंतु मित्रांनो, महामंडळाकडून व्याजाचा परतावा हा तुम्हाला 100% मिळतो. परंतु त्यासाठी जे काही नियम आहेत, जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, त्याचा जो काही कालावधी आहे, या सगळ्यांचा जर विचार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. तुमच्यामध्ये जर पेशन्स असतील, तुम्ही जर प्रॉपर प्रोसेस केली, प्रॉपर डॉक्युमेंट अपलोड केले आणि प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला व्याजाचा परतावा हा 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणाल की सर्वजण व्हिडिओ बनवतात, सर्वजण सांगतात व्याजाचा परतावा मिळेल, व्याजाचा परतावा मिळेल, परंतु कुठेच कोण दाखवत नाही की व्याजाचा परतावा मिळालेला, कोण प्रूफ दाखवत नाही, काय नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला वसंतराव नाईक महामंडळ योजनेचा जो काही व्याजाचा परतावा मिळाला आहे त्याचा प्रूफ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला इथं साईडला दिसेल, तो प्रूफ पहा. यामध्ये तुम्हाला दिसेल की गेल्या 5 महिने आता कस्टमरचं जे लोन सँक्शन झालं ते गेल्या 5 महिन्यापूर्वी झालं आणि या 5 महिन्याचे जे काही EMI होते ते कस्टमरने रेग्युलर भरले. त्याचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे आल्यानंतर ते आपण दर महिन्याला व्यवस्थितपणे त्यांचे सर्व डॉक्युमेंट क्लेम करून दिले, व्यवस्थित अपलोड केलं. अपलोड केल्यानंतर आता जे काही आहे ते 5 महिन्याचा व्याजाचा परतावा त्यांचा जवळपास 46,740 रुपये एवढा त्यांचा व्याजाचा परतावा हा काल त्यांना जमा झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हालाही व्याजाचा परतावा करायचा असेल आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मी तुम्हाला एखादी नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. व्याजाच्या परताव्यासंबंधित जे काही डॉक्युमेंट लागतात, जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितली जाईल, त्यासाठी तुम्हाला हेल्प केली जाईल. आणि जर तुम्हाला आमच्याकडून व्याजाचा परतावा मिळवून पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळवून दिला जाईल. हे जे आता मी तुम्हाला प्रूफ दाखवला हे आम्ही स्वतः काम केलेलं आहे. आम्ही स्वतः व्याजाचा परतावा हा कस्टमरला मिळवून दिलेला आहे. आणि अशाच जर कुठलेही महामंडळ असू द्या, तुमचं वसंतराव नाईक महामंडळ असू द्या, आई कर्ज योजना असू द्या किंवा ओबीसी महामंडळ असू द्या, या तिन्ही महामंडळाचे व्याजाचे परतावे आपण तुम्हाला 100% मिळवून देतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला या जर महामंडळाचा लाभ घ्यायचा असेल, तुम्हाला त्याच ठिकाणी प्रकरण करायचं तरीसुद्धा आपण तुम्हाला त्या ठिकाणी LOI लेटर म्हणजेच महामंडळाची मंजुरी हे सुद्धा त्या ठिकाणी आपण मिळवून देतो. मग यामध्ये तुमचं 4ही महामंडळ असतील तर त्या 4ही महामंडळाची मंजुरी आपण करून देतो. परंतु जर तुम्ही वाहन रिलेटेड कोणता व्यवसाय करणार असाल, तुम्ही जर वाहन घेणार असाल तर सध्या मराठा समाजासाठीचं जे महामंडळ आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ हे सध्या बंद आहे. त्याच्यामधून तुम्हाला वाहनासाठी महामंडळाकडून LOI लेटर मिळत नाही. परंतु जर तुम्ही दुसरा कोणता व्यवसाय करणार असाल, म्हणजे तुमचं किराणा मालाचं शॉप, डेअरी व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, बेकरी, वाहन सोडून तुम्ही बाकी इतर कोणताही व्यवसाय जर करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळामधून सुद्धा LOI लेटर मिळेल आणि तुम्ही तो व्यवसाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर जर कोणताही तुमचा व्यवसाय असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या इथल्या लोकल बँकेमध्ये, मग तुम्ही नॅशनल बँकेत जा, तुम्ही प्रायव्हेट बँकेत जा, अर्बन बँकेत जा, त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमच्या इथं तुमचे डॉक्युमेंट दाखवून तुमचं लोन होतं आहे का हे पहिलं चेक करायचं आहे. जर लोन होत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला जे योजनेच्या मंजुरीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि योजनेची मंजुरी हे आपण आपल्याकडून मिळवून दिली जाईल.
जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सर्व समाजातील बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला सर्व शासकीय योजनांची खरीखुरी माहिती आणि लवकरात लवकर अपडेट्स हे तुम्हाला इथे दिले जातात. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.